रात्री मी माझ्या खोलीत झोपायला गेले. रूममधील फॅन चालू केला तर तो चालूच होत नव्हता. मी बिना फॅनची तर झोपू शकणार नव्हते. मग मी पूजाच्या रूममध्ये गेले. असंही त्या रात्री ती घरी नव्हती. तिच्या रूममध्ये जाऊन फॅन लावून मी बेडवर जाऊन झोपली. काहीच वेळात मी गाढ झोपेत होते. अचानक काही वेळानंतर मला माझ्या शेजारी कोणीतरी असण्याचं जाणवलं. मी फारच झोपेत होते. मला समजलं की ते जावई होते. ते कानात बोलू लागले की, पूजा, तुला अशा प्रकारची पाठमोऱ्या बाजूने मारलेली मिठी फार आवडते ना? माझ्या आठवणीत मला आवडणारी साडी नेसली आहेस. मी अगदी योग्य वेळेत तुला सरप्राईज भेट द्यायला आलो आहे. आज तुला पाठमोऱ्या बाजूने फक्त मिठीच नाही तर अजून बरंच काही सुख मिळणार आहे. एवढं बोलून जावई माझ्या मागून. मित्रांनो, ही एक सत्यकथा आहे. माझं नाव वनिता आहे. माझे वय 45 एवढे आहे. पण मी दिसायला 25 वर्षाच्या मुलगीसारखी दिसते. माझ्या घरात मी, माझा नवरा आणि माझी 2 मुलगी आहे. माझं लग्न लवकरच झाल्यामुळे माझी मोठी मुलगी आता लग्नाच्या वयात आली होती. म्हणून आम्हाला एका नोकरीवाल्या मुलाची प्रतीक्षा होती. काही दिवसानंतर एक चांगला नोकरीवाला मुलगा पूजाला बघायला आला. आम्हाला सगळ्यांना आवडल्याने तिथे लग्न फिक्स करण्याचे ठरवले. पूजाचं लग्न जमल्यानंतर जावई अनेकदा तिला भेटण्यासाठी घरी येत असत. ते जेव्हाही घरी यायचे तेव्हा त्यांच्या बायकोच्या आधी ते सासूला भेटायचा, म्हणजे मला भेटायचा आणि मैत्रिणीसारखा माझ्याशी गप्पा मारायचा. माझा जावई किती बोलका आणि गोड स्वभावाचा आहे असंच आम्ही नेहमी समजत असायचो, कारण जावई आमच्याशी तेवढा फ्री राहायचा. माझ्याशी तर मी त्याची मैत्रीण आहे असंच मला वागवायचा. लग्नाच्या दिवशी विदाईच्या वेळी मी जावयाला म्हणाले, युवराज, माझ्या मुलीला सांभाळून घ्या. तिला आनंदात ठेवा. खूप लाडकी आहे आमची मुलगी. तर ते म्हणाले की, सासूबाई, बायकोला खुश ठेवायचंच लागेल, म्हणजे मुलगी खुश तर सासूबाई खुश. मी माझ्या आयुष्यातील 2 राणींना कधी दुखवणार नाही. तेव्हा जावई सगळ्या नातेवाईकांसमोर पूजासोबत मलाही राणी बोलले होते. तो त्यांचा मनमोकळा व बोलका स्वभाव होता हे मला माहीत होतं. त्यामुळे मी बाकी कोणा नाव ठेवणाऱ्या नातेवाईकांकडं लक्ष दिलं नाही. बघता बघता माझ्या पूजाच्या लग्नाला 15 दिवस झाले. ते दोघे लग्नानंतर एवढे बिझी झाले होते की तिला पहिल्या गोड जेवणालाही माहेरी यायला जमलं नव्हतं. मी तर तिला बोलावून बोलावून थकले होते. मला 2 मुली होत्या, पूजा आणि तिची लहान बहीण आरती. आरती आता 8वीत होती. माझं लवकर लग्न झालं होतं, त्यामुळे मी आताही माझ्या 2 मुलींची बहीण दिसायची. अजूनही माझं तारुण्य साबूत होतं. मी दिसायला जवान होते. मागच्या काही दिवसापासून मला पूजाकडे जायला वेळ मिळाला नव्हता. मला तिला भेटायची फार इच्छा होती. तिच्या लहान बहिणीला ही मोठ्या दीदीची फार आठवण येत होती. मग त्या दिवशी मी पेढे घेऊन पूजाच्या घरी गेले. मी तर मोठ्या आनंदाने तिच्या घरी गेले होते. मला वाटलं माझी पोर फार सुखात असेल, कारण तिचा व जावई राजाचा राणीचा संसार होता. जावईचे आई बाबा गावाकडे होते. ते शहरात जास्त यायचे नाही. तेव्हा मुलीच्या घरी जाताच मी जे पाहिलं ते पाहून मी शॉक झाले होते, कारण जो विचार करून मी पूजेच्या घरी गेले होते त्याच्या उलटच तिथलं दृश्य होतं. जाताच मला माझ्या पूजाच्या डोळ्यात पाणी दिसले. मला पाहून तिने माझ्या जवळ येऊन थेट मला मिठी मारली. पूजा फारच दुखावल्या गेली होती असं तिच्या रडण्यावरून मला दिसत होतं, कारण ती फारच भावूक झालेली दिसत होती. मी तिला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. तेव्हा
काहीही न बोलता ती तिच्या खोलीत निघून गेली. त्यावेळी तिथे जावई होते. मी त्यांनाही माझ्या मुलीच्या रडण्याचं कारण विचारलं, पण ते मला काही सांगायला तयार नव्हते. तेव्हा मी पूजाच्या मागे तिच्या रूममध्ये गेले. तेथे जाऊन मी तिला आधी शांत केलं. नक्कीच जावई व तिच्यामध्ये काहीतरी वाद झालेलं मला जाणवत होते. मी समजले होते की नवरा बायकोची छोटी मोठी भांडणं असतील. नवीन लग्न असल्यामुळे पूजा तिच्या नवऱ्यावर थोडी नाराज असेल. नवीन लग्नामध्ये बायकोला नवऱ्याचा लगेचच राग येतो. पूजाचं ही तसंच काही झालं असेल असं मी समजत होते. तेव्हा मी तिला शांत करूनही ती माझ्याशी खोलून बोलत नव्हती. जावई खोलीत येताच त्याचा धाक तिला दिसत होता, कारण ती वारंवार खोलीच्या दरवाजाकडे बघत होती. मग तेव्हा मी तिच्या खोलीचा दरवाजा बंद केला व पाण्याचा ग्लास देऊन पुन्हा तिला विचारलं की नेमकं काय झालंय? असं रडून तुला होणारा त्रास कमी होणार नाही. नेमकं काय घडलंय ते मला सांग. तेव्हा पूजाने मला जे काही सांगितलं ते ऐकून तर मी थक्कच राहिले होते, कारण पोरीच्या लग्नाला अजून 15 दिवसही पूर्ण झाले नव्हते. तो जावायच्या नको त्या गोष्टी तिच्या समोर आल्या होत्या. पूजाने मला सांगितलं की तिने तिच्या नवऱ्याची कुणा मुलीसोबत प्रेमाची चॅटिंग बघितली आहे. त्या सगळ्या नुकत्याच लग्न झाल्यानंतरच्या गोष्टी होत्या. हे सगळं पाहिल्यामुळे पूजा फार नाराज झाली होती. ती म्हणाली, आई, मी माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडायला चुकले. मी युवराजला वेळीच ओळखू शकले नाही. त्यावेळी मीही जावईला फार चिडले होते. मी माझ्या मुलीला अशा लफडेबाज माणसाकडे अजिबात राहू देऊ शकत नव्हते. तेव्हाच मी पूजाची बॅग पॅक केली आणि तिला घेऊन माझ्या घरी निघाले. आम्ही निघत असताना जावयाने आम्हाला थांबवले देखील, परंतु मी त्याच्याशी एक शब्दही न बोलता माझ्या पूजाला घेऊन आमच्या घरी आले. घरी आल्यावर मी माझ्या नवऱ्याला ही सगळं काही सांगितलं. आसूचे बाबा खूप समजदारही होते. ते म्हणाले, काहीतरी गैरसमज झाला असेल. ते दोघे एकमेकांशी बोलले तर सगळं काही सॉल्व्ह होईल. मुलीच्या लग्नाला अजून महिना दिवसही झाले नाहीत. तिला असं घरी ठेवून योग्य नाही. तू पोरांना समजवण्याचा प्रयत्न कर. पूजाचे बाबा तेवढे बोलून ते कामाला निघून गेले. माझा नवरा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मोठ्या पदावर होते. दिवसातून 8 तास तर ते कामावरच असायचे. म्हणून घराची जबाबदारी माझ्यावर सोडली होती. त्या दिवशी पूजा माहेरी आली तरीही ती रडतच होती. मी तिला समजवण्याचा फार प्रयत्न केला. पुढे 2-3 दिवस उलटले. पूजा तिच्या नवऱ्याचे फोन उचलत नव्हती. मग जावयाने मला कॉल केला. ते म्हणाले, सासूबाई, मला एकदा माझ्या बायकोसोबत समोरासमोर बोलायचं आहे. प्लीज तुम्ही तिला समजवा. ती मला तिथे यायला नकार देत आहे. मी जावयाला म्हणाले, तुम्ही जे काही कृत्य केले आहेत ते पाहूनही तिने तुमच्याशी बोलावं अशी तुम्ही अपेक्षा तरी कशी करू शकता? पूजा सध्या रागात आहे. ती तुमच्याशी बोललेलं की नाही हे मी नाही सांगू शकत. एवढं बोलून मी जावयाचा फोन ठेवला. मला तेव्हा ते ठाऊक नव्हतं की जावई अचानक घरी येऊन आमच्या दोघात असं काही घडणार आहे. त्या दिवशी पूजाची जवळची मैत्रीण तिला भेटायला घरी आली होती. येताच ती पूजाला म्हणाली, मग कशी चालली आहे न्यू मॅरिड लाईफ? जिजू तर तुझ्यावर खूप प्रेम करत असतील ना? तिच्या मैत्रिणीचं बोलणं ऐकून पूजा रडू लागली. ती तिची जवळची मैत्रीण होती म्हणून तिने तिला तिच्या नवऱ्याचे नको ते कृत्य सांगितले. ते ऐकून दिव्या ती शॉक झाली होती. ती पूजाला समजावू लागली की होईल सगळं ठीक, नाहीतर तू निर्णय घेऊन टाक. मी तर माझ्या मुलीच्या निर्णयाला सहमत होते. ती जे म्हणेल ते मी करायला तयार होते. पण पूजाने दिव्याच्या बोलण्याचं उत्तर दिलं नाही.
तेव्हा तिची मैत्रीण तिला म्हणाली, जाऊ दे, तू तुझ्या आयुष्याचा जोही निर्णय घेशील तो योग्यच असेल हे मला माहीत आहे. आता हे रडणं सोड. काकीकडून मला समजलं की तू गेल्या 2 दिवसापासून रडतच आहेत. तुला या वातावरणातून बाहेर पडण्याची गरज आहे. थोडं 4 मैत्रिणींमध्ये आलीस तर तुला थोडं बरं वाटेल. तू या विचारातून थोडी फ्री होशील. आज रात्री आपल्या फ्रेंड सर्कलमधील पायलची वाढदिवसाची पार्टी आहे. तिने तुलाही बोलवलं आहे, पण बहुतेक तू तिचा मेसेज पाहिला नाहीस, म्हणून तिने माझ्यामार्फत तुझ्याकडे पुन्हा एकदा आमंत्रण पाठवलं आहे. तेव्हा पूजा पार्टीला जायला तयार नव्हती. तिला त्या नको त्या माणसाच्या विचारात बसायची हौस आली होती. तेव्हा मी व दिव्याने तिला पार्टीला जाण्यास खूप आग्रह केला. तेव्हा ती जायला तयार झाली. त्या रात्री पूजाच्या तिच्या मैत्रिणीच्या घरी मुक्काम होता. तिचे बाबाही घरी येणार नव्हते, कारण कंपनीच्या कामामुळे जरा बाहेर जावे लागत होते. दिव्या पूजाला संध्याकाळी 8 वाजताच घेऊन निघाली. त्यानंतर मी माझे काम आवरले. रात्री घरात मी व माझी लहान मुलगीच होती. रात्री मी माझ्या खोलीत झोपायला गेले. रूममधील फॅन चालू केला तर तो चालूच होत नव्हता. मी बिना फॅनची तर झोपू शकणार नव्हते. मग मी पूजाच्या रूममध्ये गेले. असंही त्या रात्री ती घरी नव्हती. तिच्या रूममध्ये जाऊन फॅन लावून मी बेडवर जाऊन झोपली. काहीच वेळात मी गाढ झोपेत होते. अचानक काही वेळानंतर मला माझ्या शेजारी कोणीतरी असण्याचं जाणवलं. मी फारच झोपेत होते. अचानक माझ्या तोंडावर हात आला व कानात हळूवार बोलण्याचा आवाज घुमू लागला. माझ्या मागे कुणी पुरुष होता ते तर मी समजले होते. त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला होता व मला कमरेतून पकडून ठेवलं होतं. त्यामुळे न मला बोलता येत होता ना काही हालचाल करता येत होता. तेव्हा मी तिथे पडून त्याच बोलणं ऐकू लागले. मी व्यवस्थित तो आवाज लक्षात घेतला तेव्हा मला समजलं की ते जावई होते. ते कानात बोलू लागले की, पूजा, तुला अशा प्रकारची पाठमोऱ्या बाजूने मारलेली मिठी फार आवडते ना. मला माहीत आहे तुझा राग आता निवळला आहे, म्हणूनच तू माझ्या आठवणीत मला आवडणारी साडी नेसली आहेस. मी अगदी योग्य वेळ तुला सरप्राईज भेट द्यायला आलो आहे. आज तुला पाठमोऱ्या बाजूने फक्त मिठीच नाही तर अजून बरंच काही सुख मिळणार आहे. एवढं बोलून जावई शांत झाले आणि त्यानंतर तर मी विचारही केला नव्हता असं ते माझ्यासोबत वागू लागले. जावईने मला मागच्या बाजूने रेटायला सुरुवात केली. त्याचा वाढता स्पर्श पाहता ते पुढे काय करतील हे ते मी सांगू शकत नव्हते. खोलीतही मंद प्रकाशाचा लाईट सुरू होता, त्यामुळे जावई मला ओळखू शकले नव्हते. मला पण खूप भारी वाटत होतं. त्याचं रेटन वाढतच गेलं. जावई त्याचं पूर्ण भान हरपण्याआधी मला त्याच्यापासून लांब व्हायचं होतं. तेव्हा मी पूर्ण ताकद लावून स्वतःला बेडवरून खाली ढकललं. तेव्हा माझ्यासोबत जावईही बेडवरून खाली आले होते. ते तेव्हा पुढील बाजूने माझ्या अंगावर आले होते. बेडवरून खाली पडताच त्याची पकड सुटली आणि तेव्हा मी लगेचच त्याच्यापासून बाजूला झाले व जाऊन खोलीतील लाईट सुरू केला. लाईट लागताच मला पाहून जावई दचकले. आम्ही दोघांनीही एकमेकांकडे पाहून एकच हावभाव केले. जावई म्हणाले, सासूबाई तुम्ही? मी दचकून तेच म्हणाले की, जावई बापू तुम्ही? मी त्यांना म्हणाले, जावई बापू तुम्ही माझ्यासोबत हे सगळं काय करत होतात? पूजाने तुम्हाला इथे येण्यास नकार दिला होता, तरी तुम्ही आलात आणि तेही रूमपर्यंत. तुमचं वागणं मला अजिबातच आवडलं नाही. आताच्या आता इथून चालते व्हा. तेव्हा जावई म्हणाले, सासूबाई कृपया माझं बोलणं ऐकून घ्या. सगळ्यात आधी तर मी तुमची माफी मागतो. मला तर
माहीत नव्हतं की पूजाच्या खोलीत तुम्ही झोपल्या आहात. मला वाटलं की माझी बायको आहे म्हणून मी ती समजून तुम्हाला बिघडलो. मला माहीत आहे पूजाने मला इथे येण्यास नकार दिला आहे, पण मला तिच्याशी बोलायचं होतं. तुम्हीही माझी बाजू ऐकायला तयार नव्हत्या म्हणून मी पूजाशी समोरासमोर बोलायला इथे निघून आलो. पण येताच एवढा मोठा गैरसमज होईल ते मला ठाऊक नव्हतं. मी विचार केला. मगाशी जावायचा काय गैरसमज झाला होता ते तर मी समजले, परंतु त्याचं त्या प्रकारे वागणं मला खटकलं होतं. ते नेहमीच पूजाचं तोंड बंद करून तिच्यासोबत असेच असतील का? तेव्हा मी त्यांना म्हणाले, तुम्ही पूजा समजून आता ज्या प्रकारे माझ्या तोंडावर हात ठेवला होता तसं नेहमीच तुम्ही पूजासोबत वागतात का? याचा अर्थ तुम्ही तिच्या मर्जीविरुद्ध तिला त्रास देता. त्यावर जावई म्हणाले, नाही नाही सासूबाई, तुम्ही काहीही गैरसमज करून घेऊ नका. मी आता पहिल्यांदाच तिच्या तोंडावर हात ठेवला, जेणेकरून मी आलोय हे समजल्यावर तिने आरडाओरडा करू नये. जर ती ओरडली असती तर तुम्ही या खोलीत आल्या असता, मग मला पूजासोबत मनमोकळं बोलता आलं नसतं. जावायचे उत्तर तर एकदम स्पष्ट होतं. त्यात कुठलीही हेराफेरी मला दिसत नव्हती. मी त्यांना म्हणाले, तुम्ही पूजाला भेटायला आला आहात ना, परंतु ती तिच्या मैत्रिणीच्या घरी पार्टीला गेली आहे. ती उद्या सकाळीच घरी येईल. तुम्ही आता तुमच्या घरी जाऊ शकता. तेव्हा जावई म्हणाले, मी पूजाला भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. सासूबाई, प्लीज तुम्ही तर माझी बाजू ऐकून घ्या. ते माझ्याशी बोलत असताना घराची बेल वाजली. रात्रीच्या 3 वाजता पूजाचे बाबा घरी आले होते. तेव्हा सासऱ्याला पाहून जावई सासऱ्याकडे विनवणी करू लागले की मला पूजाला भेटायचं आहे. जे काय झालं तो एक गैरसमज आहे. प्लीज मला तिच्याशी बोलून आमच्यातील वाद मिटवायचे आहेत. माझ्या नवऱ्याला तर तेच हवं होतं, त्यामुळे त्यांनी जावायला तिथे थांबण्यास होकार कळवला. जावई पूजाच्या रूममध्ये गेल्यानंतर मी व माझा नवरा आमच्या खोलीत गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा घरी आली. तेव्हा तिच्या खोलीत तिच्या नवऱ्याला पाहून ती चिडली होती, परंतु तिच्या बाबांनी व मी तिला समजावलं तेव्हा ती युवराजशी बोलायला तयार झाली. सकाळचा नाश्ता झाल्यानंतर जावई त्याच्या बायकोला बाहेर फिरायला घेऊन गेले. ते संध्याकाळी 6 वाजताच घरी आले. घरी येताच जावई म्हणाले, सासूबाई, आता काही दिवस मी माझ्या बायकोसोबत इथेच थांबणार आहे, कारण अजूनही तिचा माझ्यावरचा राग गेला नाही. इथे सगळ्यांसोबत राहिलो तर आमच्यात निदान वाद तर होणार नाहीत. ते घरही जावायचंच होतं, त्यामुळे मी त्यांना तिथे राहण्यास नकार देऊ शकले नाही. तेव्हा ते हळूच माझ्या कानात म्हणाले, सासूबाई, तुमच्यासारखी सासू मिळणे म्हणजे लॉटरी लागल्यासारखेच आहे. जावईने माझ्या गळ्यात हात टाकून मला एकेरी मिठी मारली. ते म्हणाले, तुमच्या समजदारीमुळे पूजा माझ्याशी 2 शब्द बोलायला तयार झाली. मी तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. जावई माझं फारच कौतुक करत होते. पुढे 4-5 दिवस उलटले तरी जावई आमच्याच घरी होते. गेल्या 4 दिवसापासून मी त्यांना हॉलमध्ये झोपलेलं पाहत होते. त्याचं हॉलमध्ये झोपण्याचं कारण मला ठाऊक होतं. पूजा तिच्या नवऱ्याला जवळ येऊ देत नव्हती आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्या दिवशी रात्री मी पाण्याची बॉटल घेऊन माझ्या खोलीत जात होते. तेव्हा जावाईने मला थांबवलं. ते म्हणाले, सासूबाई, आता तुम्हीही माझ्याकडे दुर्लक्ष करून जाऊ नका. माझी बायको तर गेल्या 4 दिवसापासून मला तिच्या खोलीतही झोपू देत नाही. मला लग्न झाल्यापासून बायकोचं प्रेम हवं तसं मिळालंच नाही. जावई माझ्याशी पर्सनल गोष्टी बोलू लागले. ते म्हणाले, तुम्ही माझ्या फक्त सासू नाही तर मला माझ्या मैत्रिणीसारख्या आहात.
म्हणून मी तुमच्याशी सगळं मनमोकळेपणाने बोलेल. या घरात एक तुम्हीच तर आहात ज्या की माझ्या सगळ्या भावना समजून घेता. मी जावईच्या अशा कुठल्या भावना समजून घेतल्या होत्या ते मला कळत नव्हतं, परंतु ते एका स्त्रीच्या प्रेमासाठी जर जास्तच कावरेबावरे झालेले दिसत होते. ते माझ्यासोबतच असं काही करण्याची इच्छा दर्शवतील हे मला ठाऊक नव्हतं. दुसऱ्या दिवशी जेवण झाल्यावर प्रत्येकजण आपापल्या खोलीत निघून जातात. पूजा आणि मी एका रूममध्ये झोपले आणि पूजाचे वडील वेगळ्या रूममध्ये झोपतात. जावईसाठी एक स्पेशल रूम तयार करतात आणि जावई एकटाच त्या खोलीत झोपतो. रात्र चांगलीच पडली होती. खूप अंधार झालं होतं. रात्रीचे 12 वाजले असतात. युवराज नवीन ठिकाणी असल्यामुळे त्याला झोप लागत नाही. तो वारंवार बाजू बदलत असतो. अस्वस्थ होतो. शेवटी तो पूजाचा फोनवर मेसेज करतो. पूजा गाढ झोपेत असते. तिचा मोबाईल माझ्याकडे असतो. जावई मेसेज करतो, बघ ना पूजा, मी इथे 2-3 दिवसासाठी आलोय. आठवडा झालं आपली भेटच झाली नाही. प्लीज मला माफ कर. ऐक ना, तू जरा वेळ माझ्याकडे ये, थोडं बोलूया. मग तू परत आईजवळ झोपायला जा. मला झोपच येत नाहीये. जावई खूप विनंती करतो पण मी नाही म्हणते. त्यानंतर तो तिला फोन करतो. त्यावेळी मी फोन कट करते आणि मेसेज करते, तुम्हाला जराशी लाज वाटायला हवी. मी माहेरी आले आणि आईसोबत झोपले. आता मी उठून बाहेर आले तर आई काय विचार करेल. पण जावई खूप रिक्वेस्ट करतो, अगं फक्त एक अर्धा तास ये ना, नंतर आईजवळ जाऊन झोप. एवढंच तर आहे. मला जावईवर दया आली. मग मी तिथे जाण्याचा निर्णय घेते. मी जावयाला म्हणते, ठीक आहे मी येते, दार उघडून ठेवा. पूजा झोपलेली असल्याने युवराजला काहीच कल्पना नसते की त्याला रिप्लाय देणारी पूजाची आई आहे. जावई आपल्या खोलीचा दरवाजा थोडा उघडून ठेवतो आणि ब्लँकेट पांघरून झोपतो. त्यानंतर सासूबाई हळूहळू पावलांनी खोलीच्या बाहेर पडते आणि आपल्या जावयाच्या खोलीत जाते. खोलीतील लाईट्स बंद असतात. संपूर्ण खोलीत अंधार असते. सासूबाई ब्लँकेट पांघरून आपल्या जावयाच्या बाजूला येऊन झोपते. जेव्हा ती जावई शेजारी येऊन झोपते तेव्हा युवराजला वाटते की ती पूजाच आहे. तो आपल्या सासूला त्याच्याजवळ ओढतो आणि आपल्या मिठीत घेतो. सासूबाई पण फुल मूडमध्ये असते. ती काहीच न विचार करता घाई गडबडीत दोघांचे कपडे काढते. युवराजला लगेच क्रिकेट खेळायचं होतं. त्याने एका हाताने बॉल धरला पण अचानक त्याला काहीतरी वेगळंच वाटलं होतं. तो मनात विचार करतो, पूजा तर शरीराने सडपातळ आहे. मला असं काय वाटत आहे, कारण पूजाची आई मात्र जरा जाडसर व लांब होती, पण दिसायला पूजासारखीच होती. त्याला काहीतरी गडबड वाटत होते. तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण सासूबाई काहीच बोलत नाही. जावई पटकन आपला मोबाईल घेतो, लाईट ऑन करतो आणि बघतो. त्याच्या शेजारी त्याची सासू झोपलेली असते. ते पाहून जावईला मोठा धक्का बसतो. त्याची मान लाजेने खाली झाली. तो अतिशय नर्वस होतो. तो घाबरून म्हणतो, अरे देवा, हे मी काय करून बसलो. किती मोठी चूक झाली माझ्या हातून. पण त्याच्या सासूला काही जास्त फरक पडला नाही. ती शांतपणे झोपलीच असते. ती जावईकडे स्माईल देत म्हणते, जावई असं का बोलतोस. काहीच झालेलं नाही. त्यात तुझी काहीच चुकी नाही. मी स्वतःहून आले तुमच्याजवळ. मला याची गरज आहे. तुमचे सासरे कंपनीच्या कामामुळे खूप दिवस झाले त्यांनी माझ्याकडे डोकूनही पाहिलं नाही. मला पण क्रिकेट खेळायची खूप हौस येत आहे. तू त्या दिवशी माझ्या बेडवर येऊन माझ्या पाठमोऱ्या भागाला हात लावल्यापासून मला तुझ्यासोबत क्रिकेट खेळायची इच्छा होत आहे. पण मी
कुणाला सांगणार आहे. आता मी काय करावं तुम्हीच सांगा. हे ऐकताच जावई थोडासा शांत होतो. युवराजने सासूबाईजवळ येऊन जोरात मिठी मारली. मिठी मारताच पूजाची दृश्य पाहत होती. लगेच पूजा घराबाहेर आली. हे बघून सासूबाई दंग झाली आणि स्वतःला सावरून म्हणाली, पूजा, जावईने माझ्यावर वाईट नजर टाकली. ते माझ्यासोबतच नको ते करू पाहत होते. अशा माणसासोबत मी तुला आता राहू देणार नाही. उद्याच्या उद्या जाऊन आपण तुमचा डिव्होर्स फाईल करू. मी बोलत असतानाच तिथे पूजाचे बाबाही आले होते. त्यांना पाहताच मी रडतच त्यांना बिलगले. जावायचं सगळं वागणं मी माझ्या नवऱ्याला सांगितलं. जावायचं विचित्र वागणं ऐकून माझा नवरा चिडला. नवता, मी म्हणाले, पूजाचे बाबा तुमच्या बायकोवर एका परपुरुषाने वाईट नजर टाकली. हे ऐकूनही तुम्ही शांत आहात. उद्याच आपण आपल्या पोरीला या नालायकापासून लांब करू. आता मी माझ्या पूजाला याच्यासोबत अजिबात पाठवणार नाही. माझं बोलणं ऐकून पूजाचे बाबा माझ्याकडे बघून हसले. ते म्हणाले, वनिता, तुझं हेही रूप आहे हे मला माहीत नव्हतं. माझा नवरा बोलायचा थांबताच पूजा बोलू लागली. ती म्हणाली, आई, तुझ्या ॲक्टिंगवर तर तुला पुरस्कार मिळायला हवा. खरंच तू काय ॲक्टिंग केली आहेस. मी तिला म्हणाले, ॲक्टिंग? तू हे काय बोलत आहेस. त्यावर ती म्हणाली, हो, माझ्या नवऱ्याला फसवण्याची ॲक्टिंग. तुला माझं लग्न मोडायचं होतं ना. त्यासाठी सुरुवातीला तू माझ्या नवऱ्याला अनोळखी नंबरवरून नको ते प्रेमाचे मेसेज पाठवले. एवढंच नाही तर आवाज बदलून तू प्रेमाच्या रेकॉर्डिंग पाठवल्या, जेणेकरून ते ऐकून व पाहून मी युवराजवर संशय घ्यावा आणि त्याला डिव्होर्स द्यावा. पण तुझा प्लॅन पहिला फसला. ज्या दिवशी युवराज मला माहेरी भेटायला आला तेव्हा मला घराबाहेर येऊन जाऊन त्याने मला सगळं काही सांगितलं. तू मला माहेरी घेऊन आल्यानंतर त्याने ज्या नंबरवरून त्याला मेसेज आले होते त्या नंबरचा तपास काढला तर तो नंबर तुझ्या नावाने निघाला. तू हे सगळं का करत होतीस हेच आम्हाला जाणून घ्यायचं होतं. म्हणूनच युवराज मला माझं तोंड बंद ठेवायला सांगितलं होतं. त्याचं रोज रात्री हॉलमध्ये झोपणं हा सगळा त्याचाच प्लॅनचा हिस्सा होता. तुझा पहिला प्लॅन फसल्यानंतर तू तुझ्या जावयाशी जरा जास्तच प्रेमाने वागू लागली होती आणि ते तू का वागत होती हे आम्हा दोघांनाही समजलं होतं. युवराज नजर कशी वाईट आहे हेच तुला माझ्यासमोर पटवून द्यायचं होतं ना. नवरा बायकोच्या नवीन लग्नाच्या नात्यात संशय निर्माण करणं खूप सोपं असतं. तू तेच करायचा प्रयत्न करत होतीस ना. आई, तू माझं लग्न मोडण्याचा प्रयत्न का करत होतीस. तेव्हा पूजा व तिचे बाबा माझ्यावर ओरडून मला खरं विचारू लागले. तेव्हा मी म्हणाले, हो, मी जावायला माझ्या खोलीत बोलावलं होतं जेणेकरून मी त्याच्यावर आळ घेऊ शकेल. तुझा डिव्होर्स झाल्यानंतर तू जी संपत्ती इथून घेऊन गेली होती ती मला मिळवायची होती. तुझ्या बाबांनी तुझ्या प्रेमापोटी तुला घरापासून गाडीपर्यंत सगळं काही दिलं. आता या राहत्या घराव्यतिरिक्त आमच्याकडे काहीच उरलं नाही आहे. माझ्या लहान मुलीचा तर याने विचारच केला नाही. माझं बोलणं ऐकून माझा नवरा म्हणाला, वनिता, पूजाची आई गेल्यानंतर मी तुझ्याशी यासाठी लग्न केलं कारण तू पूजाची सख्खी मावशी होतीस. तू तिला कधीही अंतर देणार नाहीस. तिला तू पोटच्या मुलीप्रमाणे वागवशील हा विचार मी केला होता. पण तू नेहमीच पूजामध्ये व तुझ्या सख्ख्या मुलीमध्ये भेदभाव करत राहिलीस. पण पूजाने कधी माझ्याकडे तुझी तक्रार केली नाही. पण आज तू तुझं सावत्राईचं रूप शेवटी समोर आणलंच. मित्रांनो, खरंच आजकाल नात्यापेक्षा पैसा महत्त्वाचा झाला आहे का. कारण काही ठिकाणी असंही निदर्शनात येतं की जिथे पैसा असतो तिथेच नातेही टिकून असतात आणि जिथे पैसा नसतो त्याला मात्र
कोणीही विचारत नाही. खरंच विचार करण्यासारखी गंभीर बाब आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.